नंदुरबारच्या नवापूरमध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालाय। पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडलाय। H5N1 विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पहिल्या टप्प्यात 1 किलोमीटर परिसरातील पक्ष्यांचं कलिंग सुरू करण्यात आलंय। तर एका कोंबडीसाठी 500 रुपये खर्च असताना केवळ 140 रुपये नुकसान भरपाई मिळत असल्यामुळे व्यावसायिकांनी संताप व्यक्त केलाय। दरम्यान पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आरिफ बलुचिया यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर निकवाडे। पाहूयात। नवापूरमध्ये पोल्ट्री व्यावसायिक सध्या अडचणीत सापडलेले आहे। बर्ड फ्लूचा उद्रेक या ठिकाणी पाहायला मिळतं। यामुळे इथले पोल्ट्री व्यावसायिक ज्याचे चांगले अडचणीत आलेले आहेत आणि लाखो रुपयांचं त्यांचं नुकसान होत आहे। आपल्यासोबत पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आरिफ भाई आहेत। असं नेहमी असतो पोल्ट्रीला मोर्टॅलिटी, पण हा थोडी वेगळी दिसली। मग आम्ही एनिमल हजबंड्री डिपार्टमेंटला आम्ही कॉन्टॅक्ट केला होता की भाई जे मरण आहे ते वाढतं आहे, तो आपण चेक करा। तेव्हा त्यांनी नाशिकची टीम आली होती, त्यांनी चेक केलं तेव्हा त्यांना आरडी सारखा दिसत होता। मग त्यांनी ट्रीटमेंट वगैरे सर्व त्यांना लिहून दिलं, ते निघून गेले। तरी आम्ही 10-15 दिवस वाट पाहिली, पण ते मोर्टॅलिटी कंट्रोलमध्ये आली नाही। काल संध्याकाळी रिपोर्ट आला की H5N1 व्हायरस आहे आणि हे लागण म्हणजे बर्ड फ्लू डिक्लेअर केला गव्हर्नमेंटनी। पोल्ट्री फार्मरांना करोड रुपयाचा लॉस आहे। कारण कसं आहे की हे जे आहे एक पिल्लू आहे 50 रुपयाचे येतो, त्यांना आम्ही मोठा करतो 5 महिन्यापर्यंत त्यांना मोठं करावं लागतं, मग अंड्याची सुरुवात होतो। ते 500 रुपयाची आम्हाला परवडा आहे आणि गव्हर्नमेंट आम्हाला 140 रुपये पर बर्ड्स कलिंगच्या देणार आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नवापूर।